सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी सर्व पत्रकार बांधवांचे असे हार्दिक स्वागत करतो। आपण उपस्थित झालात या पत्रकार परिषदेला समाधान वाटलं। भारतीय दलित पॅंथर या सामाजिक लढाऊ संघटनेचा 26वा वर्धापन दिन राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा 27 जुलै मौलाना अब्दुल कलाम संशोधन केंद्र टीव्ही सेंटर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेला आहे। या मेळाव्याला उद्घाटक म्हणून राज्याचे सामाजिक न्याय मंत्री पालकमंत्री संजय शिरसाट तसेच राज्याचे कॅबिनेट मंत्री बहुजन कल्याण मंत्री अतुलजी सावे, खासदार संदीपान भुमरे, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार संजय केनेकर, प्रख्यात साहित्यिक डॉक्टर ऋषिकेशजी कांबळे, लातूरचे उदगीरचे नगरसेवक सभापती निवृत्तीजी सांगवे कांबळे, नगरसेवक महेंद्र सोलोने, नगरसेवक कलीम कुरेशी हे उपस्थित राहून या मेळाव्यामध्ये गुणवंत विद्यार्थी, महिला बचत गटाच्या प्रमुख महिला, प्रशासनामध्ये चांगले काम करणारे अधिकारी कर्मचारी, महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी, प्रख्यात गायक कलावंत गायिका कडूबाई खरात, गायक प्राध्यापक कुणाल वराळे यांचा संच यांचाही सत्कार या मेळाव्यामध्ये मान्यवरांच्या हस्ते आम्ही करणार आहोत। या मेळाव्याचं कारण असं आहे, 1972 ला भारतीय दलित पॅंथरचा जन्म झाला आणि 2 वेळेस सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी भारतीय दलित पॅंथर तोडण्याचा प्रयत्न केला आणि राज्यामध्ये जेव्हा अन्याय अत्याचार वाढले तेव्हा भारतीय दलित पॅंथर परत एकदा 1999 ला या औरंगाबाद संभाजीनगर या शहरामधून मी सुरुवात केली। आज या लढाऊ संघटनेला राज्यातून बरेचसे कार्यकर्त्याचं बळ मिळत आहे। अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी या भारतीय दलित पॅंथरचा जन्म झाला आणि ही भारतीय दलित पॅंथर या राज्यामध्ये अन्याय अत्याचार दूर करण्याचा प्रयत्न करत आहे। आपल्याला माहित आहे की भारतीय दलित पॅंथर या सामाजिक संघटनेनं या औरंगाबाद शहरामध्ये, या संभाजीनगरमध्ये 52 झोपडपट्ट्या बसवल्या आणि माझ्या कारकिर्दीमध्ये मीही 5-7 झोपडपट्ट्या बसवल्या, गायरान जमिनी नावच्या करून दिल्या। अनेक दलित तरुणावर तरुणीवर जे काही अन्याय अत्याचार होते त्याला वाचा फोडण्याचं काम या पॅंथरने केलं आणि म्हणून ही परत एकदा या राज्यामध्ये पॅंथर चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कार्यरत राहावं। याचं खरं कारण म्हणजे 27 जुलैला आपण त्या ठिकाणी काही ठराव पारित करणार आहोत आणि त्याच्यामध्ये हे काही सत्तेतले खासदार, आमदार, मंत्री आहेत यांच्याकडून वधवून घेणार आहोत आणि हे जर करत नसेल तर मग आपल्याला सत्तेत राहण्याचा काही अधिकार आहे। अरे ज्या समाजाने तुम्हाला निवडून दिलं, ज्या समाजावर आज खऱ्या अर्थानं या संभाजीनगरमध्ये गोरगरिबाच्या घरावर डोंगर फिरवत आहे, त्या ठिकाणी पालकमंत्री बाप असतो आणि त्या बापाने हे थांबवण्याचं काम केलं पाहिजे। हे का करत नाही हे भारतीय लढाऊ पॅंथर त्यांना विचारणार आहे आणि म्हणूनच त्यांना मी निमंत्रित केलेलं आहे की आपण या भारतीय दलित पॅंथर मध्ये येऊन या ठिकाणी न्याय देण्याचं काम करावं म्हणून तुम्हाला विनंती करण्यात आलेली आहे। आणि या ठिकाणी काही खासदार, आमदार संसदेमध्ये बोलतात, ते चांगल्या पद्धतीने मांडणी करतात, परंतु या ठिकाणी ज्यांना काही खऱ्या अर्थानं अधिकार आहे त्या अधिकाराचा दुरुपयोग होत आहे। त्या अधिकाराचा उपयोग खऱ्या अर्थानं समाजाच्या न्यायाच्या कामासाठी होत नाही आणि म्हणूनच भारतीय लढाऊ पॅंथर आज खऱ्या अर्थानं आक्रमक झालेली आहे आणि ही दलित पॅंथरचा आवाज पूर्ण महाराष्ट्रभर झुंजणार आहे। आणि म्हणूनच
आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये मला जाहीर करायचं होतं की जो काही समाजावर होणारा अन्याय अत्याचार आहे राज्यामध्ये हे थांबला पाहिजे। महिलावरचा अन्याय अत्याचार थांबला पाहिजे। गायरान जमीन धारकाच्या नावचे झाले पाहिजे। परंतु कोर्टाचं नाव सांगून आदेश आहे आणि म्हणूनच तुम्ही आमच्या गोरगरिबावर बुलडोजर फिरवत आहात, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। हे सत्ताधाऱ्याला ठणकावून विचारण्याची ताकद भारतीय लढाऊ पॅन्थर मध्ये आहे आणि तो पॅन्थर या राज्यामध्ये आता जन्माला आलेला आहे। 40-45 वर्षाचा पॅन्थर वृद्धपकाळाकडे झुकतोय असं वाटतंय का? म्हातारा होताना दिसतोय। पॅन्थरचा धाक पहिल्यासारखा राहिला नाही, डरकाळी ऐकायला येत नाही, काय वाटतं? चळवळीमध्ये काम करणारा पॅन्थर हा कधी म्हातारा होत नाही, हे लक्षात ठेवा। चळवळीमध्ये काम करणारा जो माणूस असतो तो कदाही वृद्ध जरी असला तरी त्याचा विचार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंड्याचा विचार आहे आणि तो कधीही वृद्ध होत नाही आणि कधीही लोप पावत नाही। पॅन्थर हा पॅन्थरच राहतो आणि म्हणून ह्या लढाऊ पॅन्थरचा खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये दरार आहे। सर, दादा, आपण आता एक उल्लेख केलाय की पालकमंत्र्यांना बोलवून आपण ह्या अतिक्रमणाच्या विरोधात त्यांच्या कानावर या सगळ्या समस्या टाकणार आहात, त्यांना जाब विचारणार आहे। पालकमंत्री छत्रपती संभाजीनगरचेच आहेत आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांना या सगळ्या कल्पनेची जाण आहे, तरी सुद्धा ते ब्र शब्द काढायला तयार नाही, काय वाटतं? त्याच माध्यमातून आम्ही त्यांना विनंती निवेदन केलेलं आहे की तुम्ही आजपर्यंत चुपचाप का आहात? आपल्यावर कोणाचं दडपण आहे का? वरिष्ठाचं दडपण आहे का? मुख्यमंत्र्याचं दडपण आहे का? आपल्या पक्षाच्या नेत्याचं दडपण आहे का? आणि त्या ठिकाणी त्यांना खुलं करावं। भारतीय दलित पॅन्थर त्यांच्या सोबत राहील। गोरगरिबाचे जे काही घरं आहेत हे घरं त्यांना थांबवावं। तर आता अतिक्रमण पाडण्यात येऊ लागले, सर्व गोरगरीब बेघर झालेले, तरी पण पुढारी वर्ग पॅन्थर सर्व झोपेतच आहे, तर याबाबत तुमचं काय मत? पॅन्थर झोपेत नाहीये। पॅन्थरनं खऱ्या अर्थानं आतापर्यंतचे खूप लढे दिले, आजही पॅन्थर लढायला तयार आहे। परंतु आज जी काही तरुण मंडळी आहे सत्तेच्या लालचीपोटी सत्ताधाऱ्याच्या पाठीमागे जात आहे, सत्ताधाऱ्याचे काही अंश चिरीमिरी घेऊन त्यांच्या विचाराच्या सोबत जात आहे आणि मोर्चे काढत आहे, याला माझा पूर्णपणे विरोध आहे। अरे पॅन्थर हा पॅन्थरच असतो आणि म्हणून गोरगरिबावर अन्याय अत्याचार जे होत आहे ते थांबवण्याचं काम तुम्ही सर्वांनी एकत्रित येऊन, माझी विनंती आहे की सर्व तुम्ही एकत्रित या आणि खऱ्या अर्थानं समाजाला न्याय मिळवून देण्याच्या कामासाठी आपण लढा उभारा। पॅन्थर आपल्या सोबत आहे। धन्यवाद। या पत्रकार परिषदेला आपल्याकडे जे काही निवेदन दिलेले आहे त्याच्यावरती जे उपस्थित हे सर्वच त्यांचे नाव त्याच्यामध्ये आलेले आहेत। तसेच या पत्रकार परिषदेला या मेळाव्याचे आयोजक या संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्याचे अध्यक्ष धम्मपालजी दांडगे, आमचे महाराष्ट्राचे मार्गदर्शक ॲडव्होकेट सिद्धार्थ गवई, वकील आघाडीचे अध्यक्ष आमचे सहकारी ॲडव्होकेट कैलास पवार, मराठवाड्याचे नेते दशरथजी कांबळे, जिल्ह्याचे उपनेते शरीफ लाला अहमद पठाण, जिल्ह्याचे दुसरे तालुका जिल्हा अध्यक्ष संजय सरोदे, जिल्ह्याचे सचिव आमचे सहकारी समाधान कस्तुरे, आमचे मार्गदर्शक राजानंद नवतुरे, आमचे सहकारी उत्तमजी डोंगरे, शहराचे कार्याध्यक्ष शेख मोहसिन आणि इतर हे सर्व सहकारी, गौतम सोनोने, जिल्हा सचिव गौतम सोनोने हे ग्रामीणचे आहेत आणि हे देखील या ठिकाणी या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत।